उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना पूर्ण होत असतानाच हवाई उड्डाण मंत्रालयाच्या AAIB तपास यंत्रणेने या घटनेचा 22 पानांचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध केला आहे। विमान कोसळल्यापूर्वी ते एका झाडाला धडकले होते, अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे। या अहवालात अपघाताचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी अपघाताला कारणीभूत ठरू शकणाऱ्या गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आली आहे। 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता। सध्या प्रसिद्ध झालेल्या अहवालात ब्लॅक बॉक्समधील तांत्रिक विश्लेषणाचा समावेश नाही। तपास यंत्रणांनी विमानाचा रॉ डेटा डाउनलोड केला असून त्याचे बारकाईने विश्लेषण सुरू आहे। अहवालानुसार मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या या VIP फ्लाईटने रनवे 11 वर लँडिंगचा प्रयत्न केला होता, मात्र पहिल्या प्रयत्नात वैमानिकाला लँडिंग करता आले नाही, त्यामुळे त्यांनी गो अराउंड केला। दुसऱ्या प्रयत्नात पायलटने फील्ड इन साईट असा संदेश दिला। एअर ट्रॅफिक कंट्रोलने 3 किलोमीटर इतकी दृश्यमानता नोंदवली होती, जी आवश्यक असलेल्या 5 किलोमीटरपेक्षा खूपच कमी होती। लँडिंग क्लिअरनेस मिळाल्यानंतर काही क्षणातच विमान रनवेच्या डावीकडे 50 मीटर अंतरावर असलेल्या झाडावर आदळले आणि आगीत खाक झाले। Right now and press the bell icon. Never miss a